आज मी बनवते बरिस्ता बोल. दाखवते तुम्हाला कसं बनवते. त्यासाठी पहिले मी सालसा बनवते. सालसामध्ये काय करावं लागतं, कांदा, बारीक चिरलेला कांदा आहे, बारीक चिरलेला टमाटर, बारीक चिरलेलं लसूण, त्यानंतर लिंबू, थोडीशी कोथिंबीर, ब्लॅक पेपर, थोडंसं लाल तिखट. तुम्ही हिरवी मिरची पण टाकू शकता, मी लाल तिखट टाकते. थोडंसं केचप, थोडंसं मीठ. आता मिक्स करून साईडला ठेवून देऊया. पॅन ठेवलं आहे, त्याच्यामध्ये मी टाकते बटर. 1 चम्मच एवढं बटर आहे. बटर गरम झालं आहे, त्याच्यामध्ये मी टाकते 1 चम्मच बारीक चिरलेलं लसूण. थोडंसं ते सॉटे करून घेऊया. थोडं लसूण सॉल्ट झालं, त्याच्यामध्ये आता मी थोडीशी कोथिंबीर टाकते, ती पण सॉटे करून घेते. थोडीशी बॉईल केलेला राईस तर राईस आपलं रेडी आहे, ते बाजूला ठेवूया. इथे आता दुसरा पॅन ठेवलं आहे, ते गरम झालं. त्याच्यामध्ये थोडंसं बटर, थोडंसं तेल टाक. त्याच्यामध्ये बारीक चिरलेला कांदा, थोडासा सॉल्ट करून घेऊया. कांदा झाला, त्याच्यामध्ये आता मी 1 चम्मच बारीक चिरलेलं लसूण आणि बारीक चॉप केलेलं टमाटर आहे. इथे मसाला घेतले, त्याच्यामध्ये धणा पावडर आहे, काळी मिरी आहे, लाल तिखट आहे, थोडंसं गार्लिक पावडर आहे, ऑरिगॅनो आहे आणि जिरं पावडर आहे. आता मिक्स करून घेऊया. टमाटर झालं आहे, त्याच्यात थोडंसं मीठ घालूया. तो मसाले रेडी करून ठेवले, त्यातला मसाला मिक्स करते. ह्याच्यातच थोडंसं टोमॅटो केचप, त्याच्यात इथे उकडून राजमा ठेवला होता, तो टाकते. झालं, आता ते साईडला ठेवूया. इथे मी तेल गरम करत ठेवलं आहे, त्याच्यामध्ये पनीर थोडंसं शॅलो फ्राय करून घेऊया. पनीर ठेवलं सॉटे करायला. पनीर सॉटे करून झालं आहे, तर बाजूला काढून ठेवते. आता इथे दुसरी कढई ठेवलं आहे, त्याच्यामध्ये तेल टाकलं आहे. तर एक उभा चिरलेला कांदा, त्याच्यामध्ये लाल शिमला मिरची टाकली, त्याच्यामध्ये कॉर्न पण टाकतात. मी कॉर्न टाकलं नाही, कामावर खात नाही लोकं, तर मी कॉर्न नाही टाकलं. तुम्हाला पाहिजे तर तुम्ही कॉर्न ॲड करू शकता त्याच्यामध्ये. त्याच्यामध्ये मसाला जो रेडी केला होता, त्यातला थोडासा मसाला, थोडंसं मीठ आणि सॉटे करून घेऊया. सॉटे केलेलं पनीर,
आपलं रेडी आहे, सॉटे करून झालं. नंतर मी इकडे क्रीम बनवते. त्याच्यामध्ये दही 2 चमचे एवढं दही घेतले. त्याच्यामध्ये थोडंसं मीठ, बारीक चिरलेलं लसूण आणि लिंबू. तर ना बरिटो बोल्स. बघा किती छान वाटतंय. बाय बाय.